आंघोळ करता करता लागा मला घराबाहेर काढले ना मोठा डोसक्याला का उद्योगच झालाय माझ्या कधीची कळत नाही एका बायाला चिठ्ठी लिहिली ती पण गावली हिला त्याला गा ह्या लापड्यातनं लागा कोण मला बाहेर काढायचं गाड्या मला गुलाबरावला नेला तर नको त्याला बघितला तर बायकोन ती कुत्र्यागतच हाणल त्याला हे काय करतो सरपंचाला सांगतो सरपंचच आपल्याला ह्या लपड्यातनं बाहेर काढेल चला सरपंचाकडे जातो तुझ्या बाबूराव बाबूराव त्याला काय झालं बोला की काय झालं कसला विचार करतोयस तू अहो सरपंच परत एकदा लग्न करायचा विचार करतोय काय म्हणजे ह्याच्या आधी तुझं लग्न झालं होय अहो तसं नाही सरपंच मग ह्याच्या आधी मी एकदा लग्न करायचा विचार करत होतो तसा विचार करतोय असं होय असं म्हण की मग येडाचा बाजार. सरपंच हजर. सख्या ये 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 बस 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 आता तोंडाला फेसकाट लावून काय आले आता काय सांगायचं सरपंच तुम्हाला अहो बायकोनी सकाळ सकाळी हाणलाय बघा मला काय बोलतो बुकळीने होय त्या बायकोच एक अवघड आहे बा ज्याला बघ त्याला मारायला सुटते लगेच हा नुसती धावूनच जाते अंगाव अहो सरपंच आता काय सांगू तुम्हाला अहो, माझी बायको म्हणजे अवघड जागेचं दुखणं झालंय बघा अहो, लय हाणलाय मला कुत्र्या घेत अहो आंघोळ करता करताच हाणलाय मला घरातनं बाहेर हाकलूनच दिलाय बघा मला अजून साबण तसाच आहे तोंडाला माझ्या तो थवडावरून दिसते तसं काय सांगायचं सरपंच तुम्हाला अरे, ठीक आहे पण झालं तरी काय सांगू सरपंच तुम्हाला अहो आयडिया केली हा आणि माझ्या चांगले आली बघा मला सांगू का सरपंच अव एका बाईला चिठ्ठी लिहिली होती मी काय बोलतं हा. कोणत्या बाईला ए, सरपंच काय होतंय काय नाही बरं ठीक आहे का पुढं काय आलं सांग तीच तर सांगतोय ना तुम्हाला अहो ती चिठ्ठी दिली तर नाहीच बघा अहो द्याच्या आधीच गावली ना बायकोला हा अहो तिनं निवार आणलाय बघा मला आणि सकाळ सकाळ हाकलून दिला घरातनं बाई आता मी काय म्हणतोय सरपंच तुम्ही थाईक जरा माझ्या बायकोला सांगा समजून जरा चला मी होय हा आणि ते बायकोला मग त्या बकुळीला समजून सांगायला होय हा. काय डोक्याने काय फिरलं काय तुझं गंडर लगेच काय करतय सकाळ सकाळ आता मी तुझ्या बायकोचा मार खायला येऊ तिकडे हा बावळा काय बोलतोय जा बा तू आणि तुझी बायको तिकडे एकामेकाच्या लोकांनी बसा मला नको सांगू होय ह्याला काय अर्थ आहे राव ह्याला का सरपंच आहे का कोण आहे तू तर लका मी सरपंच आहे गावचा म्हणून काय मी तुला लिहायला सांगितलं होती का चिठ्ठी बाईला अरे बुक्कीच घालीन बाबा सांगतो तुम्हाला बरोबर दाखवतो तुम्हाला वहिनी अय वहिनी आता मालकी बायला काय बोलतोय हा कदम देतो काय मला नाही बाबा तुमचं सांगतो किती सगळं द्या संधी करू सोनं होय वहिनी अय बाबा चांगला सापडला साखी आता आईला यांची भांडण अजून पेटून देतो बघा माझ्या नादी लागतो काय बरं एक काम कर चल येतो मी चल बाबा मी येतो जाऊन हा अहो सरपंच कशाला ह्या सख्याच्या नादी लागताय
तुम्हाला परत जाऊन तिकडे प्रसाद भेटायचा. तू म्हणतो ते पण बरोबरच म्हणा. ए बाबूराव, अरे तू काय बस सरपंच. तुम्ही कशाला याचं ऐकताय? तुम्ही चला 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 माझ्या घरी चला. बरं उठा. बाब्या, मी काय सांगतो, हे बियाणं नाही ऐकायचं. मी येतो जाऊन. तू एक काम कर, तेवढं गुराळाच्या हिशोबाचं बघ तेवढं. हो, हा? हो. ए, चल बाबा चल. चला चला उठा उठा. हा? चला तुम्ही. काय गरज कुठल्या पण बायला चिठ्ठी नाही. तुझं मला नुसतं लागते सर. चला चला सरपंच. बकुळे, सरपंच तुम्ही कशाला आला इथं? उगाच का माझा जर का पारा चढला ना तर त्या दिवशी सारखं सरपंच बिरपंच म्या काय बघणार नाही. हा आधीच माझं डोकं फिरलंय, सांगून ठेवते. आता रे. ए जातो अहो मी. अहो सरपंच, अहो बसा इथं. तुम्हाला भांडणं मिटवायला आणले का कशाला आणले? बसा इथं गप. आलाय कशाला तुम्ही? अरे मी ना आलो व इथं. तू असा काय घेऊन आलाय मला इथं बोलत? यांचं कारस्थान माहिती का तुम्हाला? उगा त्यांना पाठीशी घालू नका. अगं बकुळा, शेवटी नवरा बायको तुम्ही. नवरा बायको मध्ये भांडणं होतेच. हा, घरोघरी मातीच्या चुली. हा, पण झालंय तरी काय तुला एवढं चिडायला? झालंय काय? आव ह्यांनी चिठ्ठी लिहिली कोणच्या तरी सटवीला. काय चिठ्ठी लिहिलोय? तुला काय अक्कल आहे का नाही? कुणाला चिठ्ठी लिहिली रे? ए काय लिहिलं चिठ्ठीत? काय लिहिलंय बघा की आता, काय लिहिलंय चिठ्ठीत ते. थांबा वाचूनच धावते. बघा की आता काय हाय ते. गाव बरं. हे प्रिये, आज तुला गावातल्या स्टँड वर बघून लय बरं वाटलं. वा 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 वा. लग्नाआधी आपण दोघं किती पिरमात होतो बाई, पण तुझ्या बापाला एक दिवस आपलं लफड समजलं. बरं झालं समजलं आणि घोटाळा झाला. अयो तुझ्या बापानी मला लय मारला, चांगला तुडवाय पाहिजे होता. पण आज परत तुला बघून माझ्या मनात परत आपल्या आठवणी भरून आल्या. जाळ झाला तुमच्या आठवणींचा. आता तू या सख्यासाठी परत ये. फक्त तुझा सखाराम घोटाळे आणि खाली नंबर बी दिलाय. बघू बघू बघू. ए यार, काय लावलंय सख्या तू हे? अगं बकुळे, मी ह्याला सांगत होता असले धंदे सोडून द्यावा तू म्हणून. राव द्या, तुम्ही बिलय शान हायसा. बघितलं का? म्हणून तुला सांगत होता धंदे सोडून दे. तुझ्यामुळं मला पण बोलणी खायला लागतात. अरे बकुळे सारखी एवढी सुंदर बायको तुझ्याकडे आहे, तिला जीव लावायला सोडून तोंड मारायचं बंद कर की. तुझ्यामुळं गाववाल्यांचा पण मी किती वेळा मार खाल्लाय, 4-5 वेळा मार खाल्लाय ना. हा, कळतं का नाही तुला? बकुळे एक काम कर, तू केर सुनी घे आणि ह्या चांगला चोपून काढ बघ. वट्टी होईन. ए सरपंच, मला इथं भांडणं मिटवायला आणले का रान पेटवायला आणले होय? चोपायलाच पाहिजे. आयो, आयो, आयो.